नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला 2 लाखांवर भाविकांची उपस्थिती. कोल्हापुरात भाविकांची मांदियाळी. दक्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या वाडी रत्नागिरी कोल्हापूर डोंगरावर चैत्र यात्रेनंतरची दुसरी सर्वात मोठी श्रावण षष्ठी मंगळवारी भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडली. यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकसह विविध राज्यांमधून 2 लाखांवर भाविक ज्योतिबा गडावर दाखल झाले होते. श्रावण शुद्ध षष्टीला आदिमाया चोपडाई देवीने रत्नासूर राक्षसाचा वध केला. राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला. तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल व वाळ्याने देवीची पूजा केली. याच आख्यायिकेनुसार रात्रभर जागरण करून देवीची लिंबू, बेल व फुलांची विशेष पूजा बांधली जाते आणि रात्रभर धूपारती सोहळा चालतो. ही यात्रा प्रामुख्याने रात्रभर भरते. भाविक उपवास धरून ज्योतिबा डोंगरावर येतात. यात्रा काळात गाभारा दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या 37,127 इतकी असून शिखर व मंदिर परिसरातून दर्शन घेतलेल्या भाविकांची अंदाजित संख्या 74,920 आहे. यानुसार नोंद झालेली अंदाजित संख्या 1,12,047 इतकी आहे. याशिवाय गाभाऱ्याबाहेरील दर्शन तसेच मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांची संख्या विचारात घेतल्यास यात्रेतील एकूण भाविकांची उपस्थिती सुमारे 2 लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, अन्न सुरक्षा तसेच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने देवस्थान समितीच्या वतीनं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. यात्रेतील विशेष आकर्षण ठरले ते पन्हाळ्याचे आमदार विनय कोरी यांनी विदेशातून आणलेले निळे फूल. या निळ्या फुलांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतलं असून यात्रेच्या धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात त्याची विशेष भर पडली. ऑफिस इन्चार्ज धैर्यशील तिवले यांनी यात्रेच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनामध्ये विविध यंत्रणांशी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि देवस्थान समितीच्या संयुक्त नियोजनामुळे यात्रा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली.